आपण मृत्यूनंतर स्वर्गात जाऊ, देवाबरोबर राहू, याची आपल्याला खात्री होऊ शकते का? हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि आजचं शीर्षक आहे पूर्ण खात्री होणे, नोईंग फॉर शुअर. आता ज्यावेळेस आपण देवापुढे उभं राहू, आपली देवाची भेट होईल, आपल्याला ह्या जगामध्ये असताना सध्या ही खात्री होऊ शकते का? आपल्याला माहित होऊ शकतं का की नक्की आपण स्वर्गात जाऊ, नक्की आपण देवाबरोबर राहू, की आपल्याला तिथे जाईपर्यंत वाट पाहायची आहे? आणि बरेच लोकांचा हा प्रश्न आहे. बरेच विश्वासार्हांना, बरेच देवाच्या लोकांना ह्याच्याबद्दलची खात्री नाही आहे. त्यांना फक्त वाटतंय किंवा त्यांचा फक्त विश्वास आहे. परंतु वाटणं, विश्वासपेक्षा आपली खात्री होणं, कन्व्हिक्शन आणि गॅरंटी ही महत्वाची आहे. अनेक जण असं म्हणतात की आमचं तारण झालेलं आहे, परंतु ते तारणाची त्यांना खात्री नाही आहे. त्यांच्या मनात अजूनही पुष्कळशे डाऊट, पुष्कळशा शंका आहेत. तर मग प्रश्न असा आहे की आपलं खरं तारण झाल्यानंतर, आपण खरं देवाकडे वळल्यानंतर सुद्धा काही वेळेस आपल्या मनामध्ये अशा शंका, असे डाऊट का निर्माण होतात की खरंच आपलं तारण झालेलं आहे का? खरंच देव माझा स्वर्गीय पिता आहे? काही वेळेस असे डाऊट आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि याचे काही कारण असतात. पहिलं कारण हे की ज्यावेळेस आपण म्हणतो आपलं तारण झालं, आपल्या तारणाचा दिवस म्हणजे तारीख किंवा वेळ आपल्याला आठवत नाही आणि आपल्याला नक्की तारीख माहित नसते की कोणत्या दिवशी आपण समर्पण केलं, कोणत्या दिवशी आपलं तारण झालं. तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं तारण झालेलं नाही. परंतु तारीख आणि वेळ जरी माहीत नसली तरी आपल्याला खात्री होऊ शकते, तुम्हाला आज खात्री होऊ शकते की तुमचं तारण झालेलं आहे. आज जर मरण आलं तर तुम्ही देवाबरोबर स्वर्गात असाल. तर पहिलं कारण हे तारणाबद्दलचे डाऊट किंवा संशय निर्माण होण्याचे, की तारणाची तारीख किंवा दिवस माहीत नसणं. दुसरं कारण हे की एखादं पाप, एखादी चूक आपल्याकडून घडल्यानंतर आपलं मन आपल्याला दोषी ठरवतं, आपल्याला त्याच्याबद्दल पस्तावा येतो, वाईट वाटतं आणि असं घडल्यानंतर आपल्याला डाऊट यायला लागतो की खरंच माझं तारण झालेलं आहे का? कारण आपल्याकडून असे काही गोष्टी घडलेल्या असतात जे आपल्याकडून घडायला नाही पाहिजे, देवाच्या लोकांकडून घडायला नाही पाहिजे. पण तसं ज्यावेळेस घडतं, जेव्हा होतं, तेव्हा तारणाबद्दल आपल्याला शंका निर्माण व्हायला लागते की खरंच माझं तारण झालंय की नाही. आणि तिसरं कारण हे की खोटं, चुकीचं शिक्षण. काही जण असं शिकवतात की चर्चला जॉईन झाले, फॉर्म भरला, अमुक अमुक प्रार्थना केली, अमुक अमुक एखादा विधी केला म्हणजे तारण झालं. तर चुकीच्या शिक्षणामुळे सुद्धा आपल्या मनामध्ये शंका उत्पन्न व्हायला लागतात. आपल्याला डाऊट उत्पन्न होतो की खरंच आपलं तारण झालेलं आहे का? आणि आणखी एक कारण जर आपल्याला पाहायचं देवाच्या वचनानुसार आपल्या तारणाबद्दलचं, तर ते हे की ज्यावेळेस आपण मागे फिरतो, ज्यावेळेस आपण थंडावतो किंवा बॅकस्लाइड होतो, कदाचित काही जण बॅकस्लाइड झाले असतील, थंडावलेले असतील, आज मागे फिरलेले असतील काही कारणास्तव. आणि मग अशा वेळेस संशय यायला लागतो, डाऊट यायला लागतो की खरंच तारण झालं होतं का? आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की आजचा हा संदेश ऐकत असताना तुम्ही तुमच्या ज्या काही शंका, कुशंका आहेत, तुमचे जे काही डाऊट आहेत, मत आहेत, ते खुले करा, ओपन करा, त्याला सामोरे जा आणि आज खात्री करून घ्या की खरंच तुमचं तारण झालेलं आहे की नाही. आता खात्री ह्याच्यापूर्वी आपण आणि खरा विश्वास काय असतो, तारणाचा खरा विश्वास काय असतो आणि खात्री काय असते, कशी होऊ शकते, याच्यापूर्वी आपण पहिली गोष्ट पाहू की खोटा विश्वास म्हणजे काय. व्हॉट इज फॉल्स फेथ? पहिला पॉइंट,
खोटा विश्वास म्हणजे काय? पहिला पॉइंट. खोटा विश्वास म्हणजे जो विश्वास आपल्या मतांवर, आपल्या विचारधारांवर आधारलेला आहे, जो अंतःकरणात बदल झालेला त्याच्यावर नाही. म्हणजे आपण फक्त काही गोष्टी मानलेल्या आहेत. हे असं असं होतं, प्रभू येशू जगात आला किंवा माझ्या पापासाठी. हे आपण बुद्धीने कबूल केलेलं आहे विचाराने. परंतु त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणात किंवा जीवनात काही परिवर्तन किंवा बदल झालेला नाही. आणि म्हणून खोटा विश्वास म्हणजे अ फेथ दॅट इज बेस्ड ऑन चेंज ऑफ माइंड बट नॉट द चेंज ऑफ हार्ट. खोटा विश्वास म्हणजे जो विश्वास मत परिवर्तन किंवा विचार परिवर्तनावर आहे, पण जीवन परिवर्तनावर आधारलेला नाही. फक्त काही गोष्टी तुम्हाला समजल्या, माहीत झाल्या, ज्या माहीत नव्हत्या, पण जीवन तसंच आहे. तो खोटा विश्वास किंवा चुकीचा विश्वास. उदाहरणार्थ यहूदा इस्कारियोत. ज्यावेळेस प्रभू येशूला धरून दिल्यानंतर, त्याचा विश्वासघात केल्यानंतर ज्यावेळेस त्याने पाहिलं की त्यांनी प्रभू येशूला अटक केली, त्यावेळेस त्यांनी जे पैसे घेतलेले होते, ते चांदीचे 30 सिक्के, ते नेऊन मंदिरात फेकून दिले आणि त्याला पस्तावा झाला असं म्हटलेलं आहे. त्याला वाईट वाटलं. त्याला असं वाटलं की उगीच मी हे केलं. म्हणजे तो जरी प्रभू येशूचा शिष्य होता, त्याने जरी उपदेश केलेले होते, त्याच्या हातून जरी भूत निघाले होते, चमत्कार केलेले होते, परंतु त्याच्या विश्वासाने, प्रभू येशूवरील त्याच्या विश्वासाने त्याचं जीवन बदललेलं नव्हतं. त्याच्या अंतःकरणाचं परिवर्तन झालेलं नव्हतं. म्हणून त्याने जरी पश्चाताप केला किंवा त्याला जरी वाईट वाटलं, तरी त्याच्यामुळे त्याचं तारण झालं नाही. त्याला फक्त वाईट वाटलं, त्याला फक्त पस्तावा झाला की मी असं उगीच केलं. आता अशा प्रकारचा विश्वास की फक्त आपल्याला वाईट वाटतं, पस्तावा होतो, तो विश्वास माणसाच्या आत्म्याचं तारण करत नसतो. म्हणून तो चुकीचा विश्वास. दुसरा चुकीचा विश्वास म्हणजे दिशाभूल करणारा विश्वास. दुसरा पॉइंट, दिशाभूल करणारा विश्वास. फॉल्स फेथ इज अ मिसडायरेक्टेड फेथ. की असं वाटणं किंवा असं समज करून घेणं की मी इतरांप्रमाणे नाही, मी चर्चला जातो, मी शास्त्र वाचतो, मी प्रार्थना करतो, मी हे करतो, ते करीत नाही, म्हणून देव मला आत घेईल. असं स्वतःला वाटणं, असं स्वतःचा गैरसमज करून घेणं हा खोटा विश्वास किंवा चुकीचा विश्वास. ह्या विश्वासाने तारण होत नाही, हे आपलं समज असतं. आता काही जण ख्रिस्ताकडे वळण्याचा निर्णय घेतात, पण जरी निर्णय घेतलेला असला तरी त्या निर्णयाने त्यांचं तारण होत नाही, जीवन बदललेलं नसतं. किंवा त्याने एखाद्या मीटिंगला पुढे जाऊन समर्पण केलं असतं, प्रार्थना केलेली असती, ऑल्टर कॉल दिल्यानंतर, पण नंतर आपण पाहतो की हे लोक जसे आहेत तसेच आहेत. काहीच परिवर्तन, काहीच चेंज, बदल झालेला नाहीये. हा चुकीचा विश्वास. किंवा एखाद्याने सांगितलं की अशा अशी समर्पणाची प्रार्थना करा, म्हणून ती प्रार्थना फक्त त्यांनी म्हटलेली असते, केलेली नसते, म्हटलेली असते. आणि त्यांना वाटतं की मी अशी प्रार्थना केली किंवा म्हटली म्हणजे याचा अर्थ माझं तारण झालं. आणि मग ज्या वेळेस असे लोक देवापासून फिरतात, थंडावतात, दूर जातात, आपल्याला वाटतं की यांनी तर निर्णय घेतला, यांनी तर साक्ष दिली होती की माझं तारण झालेलं आहे, पण यांच्यात काहीच फरक, काहीच बदल दिसून येत नाही. म्हणजे जसं काही झाडाच्या काही फांद्या जमिनीत लावणे, परंतु त्या उगवत नाही, त्याला मूळ नसतं, त्याला फळ येत नसतं. तसं ज्या विश्वासाला काही मूळ नसतं, बेस नसतो, आणि त्याच्यात काही फळं पण येत नसतात, जीवनात आपल्याला काही परिवर्तन किंवा चेंज दिसून येत नाही, बोलण्यात, वागण्यात, वर्तनात. ते जसे असतात तसे, त्यांचे विचार तसे असतात, त्यांचे आचार तसे असतात. आणि म्हणून प्रभू येशूने सांगितलं की जे प्रत्येक झाड माझ्या पित्याने लावलेलं नाही, ते प्रत्येक झाड उपटून टाकून देण्यात येईल. तर पहिली गोष्ट आपण जी पाहिली की खोटा विश्वास काय आहे, व्हॉट इज फॉल्स फेथ. खोटा विश्वास म्हणजे जो मतपरिवर्तनावर, विचारांच्या परिवर्तनावर भर देतो, जीवनाच्या परिवर्तनावर.
तो खोटा विश्वास, चुकीचा विश्वास. दुसरी गोष्ट, जो विश्वास आपली दिशाभूल करतो, गैरसमज करून देतो, की तुम्ही चर्चचा फॉर्म भरला, चर्चला आले, बाप्तिस्मा घेतला म्हणजे तुमचं तारण होईल, आणि आपण तसं समजायला लागतो की मी हे करतो ते करीत नाही म्हणजे माझं तारण झालेलं आहे. ही दुसरी गोष्ट, हा एक चुकीचा विश्वास किंवा खोटा विश्वास. आता दुसरा पॉइंट, खरा विश्वास किंवा तारण देणारा विश्वास कोणता? व्हॉट इज सेव्हिंग फेथ? सेकंड पॉइंट, तारण देणारा विश्वास कोणता? आता इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि याच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला विश्वासाचं एक व्याख्या आपल्याला आढळते. द डेफिनेशन ऑफ फेथ. आणि या ठिकाणी विश्वासाची व्याख्या सांगितली. आता जरा कोणाला तरी विचारून पहा, विश्वास म्हणजे काय? तुम्हाला वेगवेगळे उत्तरं मिळतील, तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्वतःला विचारा, मी तुम्हाला विचार, विश्वास म्हणजे काय? तुम्ही म्हणता माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, पण ऍक्च्युली विश्वास म्हणजे काय? व्हॉट इज फेथ? फार थोड्या लोकांना सांगतायत की विश्वास म्हणजे नेमकं काय. विश्वास आहे, पण विश्वास काय आहे हेच माहित नाही किंवा सांगता येत नाही. मग आता सांगता जर येत नाही म्हणजे माहित नाही, आणि माहित जर नाही तर विश्वास आहे हे कशावरून समजायचं? म्हणजे आपल्याला असं वाटतं आणि आपण तेच धरून बसतो आणि आपल्याला वाटतं की ते जे वाटतं तेच खरं आहे, तोच विश्वास. पण तसं नाही आहे, तसं नाही. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय पहिलं वचन बघा. विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा व न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. या वचनामध्ये विश्वास काय आहे हे सांगितलेलं आहे. विश्वास काय? दोन गोष्टी आहे. विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा, भरोसा हा शब्द अंडरलाईन, आणि दुसरी गोष्ट न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, खात्री हा शब्द अंडरलाईन. म्हणजे विश्वास दोन गोष्टी आहे, भरोसा आणि खात्री. भरोसा कशाबद्दल? ज्या अपेक्षित गोष्टी आहे की हे व्हायला पाहिजे, देवाने करायला पाहिजे किंवा द्यायला पाहिजे किंवा मिळायला पाहिजे, ही अपेक्षित गोष्ट जी काय असेल ती. आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. न दिसणारी कोणती गोष्ट आहे? प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पवित्र आत्मा, है ना. या न दिसणाऱ्या गोष्टी, म्हणजे या न दिसणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्याला दिसत नाही, त्याच्याबद्दलची खात्री की नाही प्रभू येशू ख्रिस्त आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, देव जो पिता आहे, पवित्र आत्मा, ही खात्री होणं. की मला वाटतं ते आहे असं नाही, वाटणं नाही, मला माहित आहे ते आहे. तर विश्वास दोन गोष्टी आहेत. आणि म्हणजे ही खात्री आहे. आता हाच शब्द जो आहे हा इब्री लोकास पत्र 3रा अध्यायाच्या 14व्या वचनात वापरलेला आहे. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला अंश भाग आहे. आता भरोसा जो शब्द आहे इब्री 3:14 मध्ये, त्या ठिकाणी ऍक्च्युअल शब्द आहे विश्वास. म्हणजे विश्वास काय? भरोसा आहे. विश्वास काय? खात्री आहे. किती जण ऐकत आहेत? किती जण माझ्या सोबत आहेत? प्रेज द लॉर्ड. तर faith is conviction or persuasion of something. You are persuaded what you believe. की ज्याच्यावर तुम्ही जे काही तुम्ही मानता, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ते खरं आहे, याला म्हणतात विश्वास, की तो भरोसा. आता योहानाचं पहिलं पत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये योहान याविषयी काय लिहितो आपण पाहू. पहिले योहान 5 आणि वचन 10 ते 12 आपण वाचूया. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे. त्याच्या ठाईच ते वचन बघा. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, आणि विश्वास म्हणजे भरोसा, ज्याच्या देवाच्या पुत्रावर भरोसा आहे, आणि विश्वास म्हणजे खात्री, की ज्याला माहिती आहे की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, याची खात्री झालेली आहे. त्याच्यात काही डाऊट नाही की तो अनेक देवांपैकी एक देव आहे, की तो छोटा देव आहे की मोठा देव आहे, की तोच देव आहे, हे काहीच डाऊट नाही, ज्याची खात्री झालेली आहे, है ना. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे, म्हणजे त्याच्यामध्येच साक्ष असते. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड केले आहे,
कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राला दिली तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. म्हणजे काय, या ठिकाणी योहान आणखी एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला सांगतो की आपली खात्री कशी होऊ शकते, खरा तारणाचा विश्वास काय. आता नीट ऐका, तुम्हाला जर नुसतं वाटत असेल पण तरी तुम्हाला वाटत असेल की खरंच माझं तारण झालंय, एवढ्या वर्षापासून मी चर्चला जातोय, शास्त्र वाचतोय, प्रार्थना करतोय सगळे, पण कधी कधी वाटतं की खरंच तारण झालेलं आहे का नाही. समजा नसेल झालं, असं जर वाटत असेल तर हा संदेश, हे स्टडी तुमच्यासाठी आहे. आणि योहान याच्याबद्दल हे सांगतो की ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याला त्याने लबाड केलेले आहे, कारण देवाने आपल्या पुत्राविषयी साक्ष दिलेली आहे. म्हणजे देव पित्याने पुत्राबद्दल साक्ष दिलेली आहे की हा माझा पुत्र आहे. म्हणजे बघा किती जणांना समजत आहे. आता ती साक्ष काय आहे, वचन 11. ती साक्ष हीच की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. की ही साक्ष काय, की देवाच्या पुत्राने आपल्याला जीवन दिलेलं आहे, की ख्रिस्त जीवन देण्यासाठी आला. ही देवाने त्याच्या वचनातून साक्ष दिलेली आहे, त्याच्या पुत्राबद्दल साक्ष आहे. आणि ती जर आपण नाकारली, तिला तिच्या व्यतिरिक्त आपण जर स्वतः विश्वास ठेवला की मी चांगलं करतो, मी हे आज्ञा पाळतो, मी ते करत नाही, तर देवाची साक्ष आपण मानत नाही त्याच्या पुत्राविषयीची. आपण आपल्याला काय वाटतं किंवा आपला कशावर विश्वास आहे हे जर मानत असतो तर तो विश्वास चुकीचा आहे. बघा, तो म्हणतो की तारण करणारा विश्वास काय, की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल देव पित्याने दिलेली साक्ष आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं जीवन, आपलं बदललेलं जीवन. नाही समजलं की विश्वास ठेवल्यानंतर काहीतरी झालं, काहीतरी ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट नव्हता त्याच्यात इंटरेस्ट यायला लागला. आपण कधी शास्त्र वाचत नव्हतो, शास्त्र एकदम वाचायला, आपल्याला एकदम प्रार्थना करायची वाटायला. म्हणजे काय झालं, काहीतरी आतमध्ये झालेलं आहे. आणि ज्या गोष्टीचा इंटरेस्ट वाटत होता, फालतू टाइमपास आणि सिरियल किंवा मित्रमंडळी किंवा हे, त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटत. म्हणजे हा जो चेंज आतून झालेला आहे आवडी निवडींचा, म्हणजे ते जीवन जे मिळालेलं आहे त्याच्यामुळे झालेला बदल. म्हणजे तारण देणारा विश्वास काय, की प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर केलं ते पुरेसं आहे, ते माझ्यासाठी केलं याची खात्री होणे, की आता मला आणखी काहीतरी कर्म धर्म करून, चांगलं वागवून, आज्ञा पाळून अजून काहीतरी त्याच्यात भर घालायची नाही. किती जणांना समजते. आणि अनेक ख्रिश्चन लोक दर रविवारी त्याच्यात भर घालण्याचा प्रयत्न करतात, उपवास करतात, प्रार्थना करतात. त्यांना काय वाटतं की हे जे आपण करतो म्हणून देव आपल्यासाठी ते करेल. म्हणजे त्यांचा विश्वास कशावर आहे, ते जे करतात त्याच्यावर आहे. पण तारण देणारा विश्वास कशावर आहे, आपण काय करतो आणि करत आलो याच्यावर नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे केलं त्याच्यावर, की ते पुरेसं आहे, मला आणखी काही करून त्याच्यात भर टाकायची नाही. प्रेज द लॉर्ड. आणि इथं धार्मिक लोक, धर्मवेडे लोक वेडे होतात, ते चिडतात, त्यांचा संताप होतो की मग एवढ्या वर्षापासून आम्ही जे करतो ते खोटं आहे का, मग ते काय आम्ही स्टॉप करायचं का, नाही करायचं. आणि याचं उत्तर आहे की नाही आहे. हीच तर आनंदाची बातमी, की आपण काही करून आपलं तारण नाही करू शकत. आपलं तारण प्रभूश्वर विश्वासाने आहे. तारण देणारा विश्वास काय, की त्याने जे केलं ते माझ्यासाठी पुरेसं आहे. मी सगळं नियमशास्त्र पाळू शकत नाही, मी देवाच्या लेवलला जाऊ शकत नाही, मी काहीही करून देवाला खुश करू शकत नाही, पण प्रभू येशूने जे केलं ते माझ्यासाठी, माझ्या ऐवजी केलं. हा विश्वास माणसाच्या आत्म्याचं तारण करतो. प्रेज द लॉर्ड. मग आता चेक करा की तुमचा विश्वास कशावर आहे, तुम्ही जे करता त्याच्यावर आहे की प्रभू येशूने तुमच्यासाठी केलं त्याच्यावर. दुसरा एक दृष्टिकोन असा की प्रभू येशूने ते केलं पण मी पण अजून काहीतरी करायला पाहिजे, पण ते पण चुकीचं आहे, तो पण तारण देणारा विश्वास नाही. आणखी एक आणखी एक विश्वास असा चुकीचा विश्वास
की मी जर येशू ख्रिस्ताला समर्पण केलं, माझं जीवन त्याला दिलं, त्याच्यावर तर मी पूर्णपणे आज्ञापालन करू शकणार नाही. मी त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू शकणार नाही. आता हा पण एक चुकीचा विश्वास, चुकीचा दृष्टिकोन आहे. ऐका, नीट ऐका. काय की मला नाही वाटत की मी पूर्ण आज्ञा पालन करून देवाच्या मार्गात चालू शकेल जीवन जगत. म्हणून काही जण देवाकडे वळतच नाही, बाप्तिस्मा घेत नाही, काहीच करत. ते म्हणतात की नाही, ते आम्हाला नाही जमत. आता ही थिंकिंग किंवा ही विचारसरणी रॉंग आहे. कारण ह्याच्यावरून हे दिसून येतं की तारण म्हणजे येशू ख्रिस्ताने जे केलं ते तर आहेच, पण आपणही त्याच्या काहीतरी केलं पाहिजे. देव आणि माणूस, देव आणि मी दोघं मिळून करू तरच ते तारण पूर्ण होईल. आणि ही एक आणखी एक चुकीची समज आहे. हा एक आणखी एक चुकीचा गैरसमज आहे की मी काहीतरी करायला पाहिजे, पण हा चुकीचा समज आहे. जीसस पेड इट ऑल. प्रभू येशूने आपली पूर्ण किंमत भरली. जेव्हा त्याने म्हटलं पूर्ण झालं, तेव्हा पूर्ण झालं. आपल्याला, तुम्हाला मला काही करायचं बाकी ठेवलेलं नाही. नाही पण मी जास्त वेळ प्रार्थनेत घालवला, जास्त शास्त्र वाचलं, जास्त पैसे दिले, जास्त उपवास केला, जास्त हे केलं ते केलं, तर मला जास्त आशीर्वाद मिळेल. हा चुकीचा विश्वास आहे. म्हणजे काय की प्रभू येशूने केलं ते पुरेसं नाहीये. जीसस प्लस प्रभू येशूने केलं, त्याच्यात मी पण काहीतरी देवासाठी केलं पाहिजे असं वाटणं, हा विश्वास तारण करणारा विश्वास नाही, नसतो. आणि काही मंडळ्या अशा शिकवत आलेल्या आहेत, काही डिनॉमिनेशन असे शिकवतात की तारणामध्ये देवाचा तर सहभाग असतोच, पण माणसाचाही सहभाग असतो. देवाने तर ते आपल्यासाठी केलं, पण आपणही आज्ञा पालन केलं पाहिजे. आपणही पण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, है ना. की देव आपल्या पापांची क्षमा करतो, आपल्यावर दया करतो, पण आपण चांगले कर्म केले पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे आणि आज्ञा पालन केलं पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे ते चर्च, त्यांचा विश्वास असा आहे की आपणही देवाने जे केलं त्याच्यात भर घातली तरच आपलं तारण होऊ शकतं, नुसतं येशू ख्रिस्तावर विश्वासाने नाही. आता किती जणांना समजतंय मी काय बोलतो. मग असं जर तुम्हाला वाटत असेल आणि कोणाला वाटत असेल तो निश्चितच हात वर करणार, पण माझी इच्छा आहे की त्यांनी ऐकावं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो विश्वास तारण देणारा विश्वास नसतो. की प्रभू येशूने केलं ते पुरेसं आहे. म्हणून तारण करणारा विश्वास काय की आपल्या मनाला खात्री होणं, ठामपणे समजणं की नाही, त्याने जे केलं ते माझ्यासाठी केलं ते पुरेसं आहे, मला काहीच करायची गरज नाही आणि मी काहीच करू शकत नाही, ह्याची खात्री होणं. आणि प्रॉब्लेम हा आहे की बरेच ख्रिश्चन लोकांची खात्री झालेली, ते करतच आहेत, करून राहिले आणि सैतान त्यांना करायला लावतोय आणि ते खुशाल करत आहे आणि ते करून थकलेले आहेत. त्या आज्ञा पाळून पाळून त्या आज्ञाच्या भाराने लादलेले, आणि त्यांना प्रभू येशू म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. ती विश्रांती म्हणजे तारणाची, की आता हे धर्म कर्म सोडून द्या, माझ्याकडे मी केलं त्याच्यावर विश्वास ठेवा आणि रिलॅक्स राहा. माझे ओझे, माझा जू हलका आहे. माझ्या जू मध्ये आणखी काही आज्ञा नाही, आणखी काही नियम पाळायचे नाही, ते हलकं आहे, फक्त विश्वास ठेवायचा. आणि ही खरी सुवार्ता आहे. आणि ही जर आपल्यावर आपण असा जर विश्वास ठेवला नसेल तर तो विश्वास तारण करू शकत नाही. आपल्याला फक्त वाटतं वर्षानुवर्ष की माझं तारण झालेलं आहे, माझं तारण, पण खात्री नाही. तो डाऊट येतच राहणार, येणारच की खरंच झालेलं आहे का. पण ते डाऊट जर क्लिअर करायचे असेल तर खरा विश्वास हा पाहिजे की प्रभू येशूने जे केलं ते पुरेसं आहे, त्याच्यात मला काही करायची गरज नाही. दुसरी गोष्ट, तारण करणारा विश्वास काय आहे, काय करतो, खरा विश्वास काय होत ठेवल्याने काय होतो. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय, रोमन्स चॅप्टर 8, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय
आणि याच्या 15 वचनात आपण वाचू काय लिहिलेलं आहे. पाऊल याविषयी काय म्हणतो आपण पाहूया. रोमकरास पत्र 8 आणि वचन 15. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा किंवा गुलामगिरीचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. म्हणजे काय की दासपणाचा किंवा गुलामगिरीचा आत्मा मनात भीती उत्पन्न करतो, शंका डाऊट उत्पन्न करतो की खरंच माझा तारण झालेला आहे का, नाही झालं तर खरंच मी स्वर्गात जाईल का, है ना. कधी वाटतं कधी नाही वाटत. तो म्हणतो की तुम्हाला पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा मिळाला नाही, तर ज्याच्या योग्य आपण आबा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मिळालेला आहे. त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला खात्री होते की देवाने आपल्याला दत्तक घेतलेला आहे, आपण त्याचे पुत्र झालेलो आहोत. पण ही खात्री कोण देतं? देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. वचन 16. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत. दुसरी गोष्ट, तारण देणारा विश्वास काय करतो? तारण देणारा विश्वास ज्यावेळेस आपण प्रभू येशूने जे केलं ते पुरुष आहे असा विश्वास ठेवून आपली खात्री होते, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा देखील आपल्या मनाला खात्री करून देतो की आपण देवाचे पुत्र झालेले आहोत. आता ह्या मिनिटाला किती जणांना खात्री आहे की मी देवाचे पुत्र किंवा कन्या आहे? उगीच हात वर करू नका. खात्री होणं महत्वाचं आहे. हे काय लोकांना कोणाला दाखवायचं नाही. बघा, हे महत्वाचा पॉइंट आहे, हा फार महत्वाचा आहे, हे बेसिक, हे फाउंडेशन आहे. तर दुसरी गोष्ट काय की देवाचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे. बघा ते वचन बघा, ज्याच्या योगे आपण आबा बापा अशी हाक मारतो. काही जणांच्या प्रार्थना आहे का, तुम्हाला कळेल त्यांचा विश्वास तारणाचा विश्वास आहे का, तारण झालेला आहे. दुसरी टेस्ट काय असते की ते देवाला देव म्हणतात, परमेश्वर म्हणतात की स्वर्गातील पित्या म्हणतात. पुष्कळ लोकांच्या प्रार्थना हे देवा, हे परमेश्वरा अशी असते. म्हणजे ते पिता नाही म्हणू शकत, कारण पिता कोण म्हणतो? ज्याला देवाचा आत्मा मिळालेला आहे तो देवाला पिता म्हणू शकतो. नाही तर तो परमेश्वर म्हणतो, देवा म्हणतो, काही पण म्हणतो. पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्याच्या योगे आपल्याला आबा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला. तो आत्मा मिळाल्याशिवाय कोणीच देवाला पिता म्हणू शकत. प्रेज द लॉर्ड. आणि आत्मा कधी मिळतो? जेव्हा तारणाचा योग्य विश्वास आपण ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी माझ्या ऐवजी जे केलेलं आहे ते पुरेसं आहे. त्याने माझी क्षमा केलेली आहे, त्याने जे मरण सोसलं, त्याने माझी शिक्षा भोगली ते पुरेसं आहे, त्याने सर्व नियमशास्त्र पाळलं, आज्ञा. आता मला काहीतरी करून त्याच्यात भर घालायची. हा विश्वास ठेवल्यानंतर मनाला खात्री होते. खात्री तर होते, दुसरी गोष्ट देवाचा पवित्र आत्मा पण आपल्याला मिळतो, तो पण आपल्या आत्म्याची साक्ष देतो की आपण देवाचे पुत्र आहोत, आपण देवाची लेकरे आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरी गोष्ट ही 1 योहान आणि वचन 12. 1 जॉन चॅप्टर 5, 5वा अध्याय 12 वचन. 11 पासून आपण वाचू. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन, काय शब्द आहे? देईल असा शब्द आहे का? दिले आहे. अंडरलाईन करा. ती साक्ष ही आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेले आहे. मला काही वर्षापूर्वी वाटायचं की सार्वकालिक जीवन आपण मरण पावल्यानंतर स्वर्गात गेल्यावर मिळत असतं. असं अनेक वर्ष मी समजत होतो. कदाचित तुम्ही कोणीतरी तसं समजत असाल. पण शास्त्र सांगतं की ज्यावेळेस आपण प्रभू ईश्वर तारणार म्हणून विश्वास ठेवतो, त्यावेळेस त्याच मिनिटाला, त्याच क्षणाला ते सार्वकालिक जीवन आपल्याला मिळतं. आपल्याला काही वाटो, तुम्हाला खरं वाटो अगर न वाटो, हे होतं. पण बऱ्याच वेळेस आपला विश्वास आपल्या बुद्धीवर, वाटण्यावर असतो, म्हणून तो रॉंग ठिकाणी असतो. तो विश्वास देवाने त्याच्या वचनात काय सांगितलं त्याच्यावर पाहिजे. बऱ्याच लोकांचा विश्वास रॉंग ठिकाणी.
स्वतःला काय वाटतं त्याच्यावर आहे, नाही तर दुसऱ्यांचं काय ऐकलं त्याच्यावर. पण तो विश्वास देवाच्या वचनावर पाहिजे की वचन काय सांगतं. म्हणून तिसरी गोष्ट ही की वचन हे सांगतं की सार्वत्रिक जीवन मिळालेले आहे आणि हे जीवन तिच्या पुत्रामध्ये आहे. वचन 12, ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला देवाचा पुत्र नाही त्याला जीवन नाही. इतकं स्पष्ट आहे. कोणी म्हणू नाही शकत नाही पण मला समजत नाही हे काय. ज्याला देवाचा पुत्र आहे, ज्याने देवाच्या पुत्राला स्वीकारलेला आहे, समर्पण केलं, त्याच्यावर देवाचा पुत्र म्हणून विश्वास ठेवलेला आहे, त्याला जीवन आहे. विषय संपला. आणि ज्याला देवाचा पुत्र नाही त्याला जीवन नाही. म्हणजे दोनच गोष्टी आहे, येस किंवा नो, आहे किंवा नाही. नाही पण ते हळूहळू देवाकडे येतात. हळूहळू कोणीच येत नसतं. एक तर येतं, आलेलं असतं किंवा आलेलं नसतं. एक तर तारण झालेलं असतं किंवा झालेलं नसतं. नाही पण त्यांना गोडी लागू द्या, गोडीला तारण नाही, इंटरेस्टला तारण नाही. बघा, तर तिसरी गोष्ट, तारणाचा विश्वास काय करतो की देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्याला सांगतो की आपल्याला ते सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आणि मग ह्या गोष्टी बघा, आपलं तारण झालेलं आहे याची खात्री आपल्याला कशी होऊ शकते, इकडे वर बघा. पहिली गोष्ट, आपलं मन आपल्याला साक्ष देते, आपल्याला आतमध्ये माहित होतं की नाही. दुसरी गोष्ट, देवाचा आत्मा आपल्या आत्म्याची खात्री करून साक्ष देतो, आपण देवाला पिता म्हणून लागतो. देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मिळतो. तो आत्मा आपल्या आत्म्याची साक्ष देतो की नाही आपण देवाचे झालेले, एकेकाळी नव्हतो पण आता झालेले. आणि तिसरी गोष्ट की देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. Praise the Lord. आणि मग ही खात्री आपल्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने आणि देवाच्या वचनाने झाल्यानंतर काय होतं की आपण त्या जीवनात वाढू लागतो आणि आपण देवाबरोबर चालतो. आणि मग आपली आत्मिक जीवनात वाढ होऊ लागते. Praise the Lord. एकदा एक घडलेली घटना आहे कॅनडामध्ये की एक माणूस हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी बर्फ पडतात, नद्या नाल्या एकदम बर्फाच्या होऊन बर्फ कडक होऊन जातो, इतका कडक की रस्ते तयार होतात, त्या रस्त्यावरून मोटरी गाड्या जातात. आणि प्राचीन काळातली गोष्ट आहे की एकदा एक जण हिवाळ्यामध्ये नद्या गोठतात आणि त्याच्यावरून तो चालायला लागला, घाबरत त्याला ती नदी ओलांडायची होती. त्याला भीती वाटायला लागली की समजा जर ही क्रॅक झाले आणि मी जर आत गेलो पाण्यामध्ये तर काय. म्हणून तो खाली बसला आणि रांगत पुढे जाऊ लागला, घाबरत की कधी हे बर्फ सरकल, कधी पाण्यात जाईल माहित नाही. आणि अशा रीतीने तो चालत होता. पण काय झालं, काही अंतरावर त्याला एक घोडागाडी, त्या काळात घोड्यागाड्या होत्या, घोडागाडी जोरात येताना दिसली आणि ती त्याला क्रॉस झाली. आणि ती घोडागाडी आणि ते घोडे पळत येताना त्या बर्फ झालेल्या नदीवर येताना पाहून तो एकदम उठून उभा राहिला. त्याला एकदम खात्री झाली की मी आता नदीत बुडू शकत नाही, हा बर्फ माझं वजन पेलू शकतो, हा बर्फ फुटणार नाही, कारण घोडागाडी आणि घोडे याच्यावरून पळत. त्याच्या मनात एकदम खात्री झाली आणि मग तो त्याच्यावरून चालू लागला. तसं तुम्हाला मला खात्री होऊ शकते. कसं? आपल्या विश्वास योग्य खरा आहे त्याच्यावर की प्रभू येशूने जे केलं ते पुरेसं आहे, मला काही करायची गरज नाही. दुसरी गोष्ट, त्याचा आत्मा आपल्याला मिळतो, त्याचा आत्मा आपल्या आत्म्याची साक्ष देतो, आपलं मन आपल्याला साक्ष देतं की नाही मला माहिती आहे की मी देवाचा आहे, देव माझा पिता झालेला आहे, आपण त्याला स्वर्गीय पित्या म्हणू लागतो. आणि तिसरी गोष्ट, देवाचं वचन आपल्याला साक्ष देते की तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेले आहे, सार्वकालिक जीवन तुमच्यामध्ये आहे. आणि मग ही खात्री झाल्यानंतर अशा प्रकारची आपल्याला भरोसा येतो, खात्री झाल्यानंतर आपण त्या माणसासारखं हळूहळू त्या बर्फावरून चालत नाही, रांगत पण चालत नाही. ख्रिस्ती जीवनात आपण उठून उभा राहून नीट चालायला लागतो, पळायला लागतो.
परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आता आपण प्रार्थना करूया. यावेळेस मी प्रार्थना करणार आहे. ज्यांची खात्री झालेली आहे त्यांच्यासाठी पण, आणि माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की देवाने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि वचनाच्या द्वारे आज यावेळेस अनेकांच्या मनाला खात्री करून दिली आहे. अनेकांना असं वाटायला लागलं की मला वाटलं माझं तारण झालंय, पण आता क्लिअर झालं की नाहीये. म्हणून जर वाटलं की नाही झालेलं, माझा विश्वास स्वतःवर आहे किंवा मी काय करतो त्याच्यावर आहे, तर आत्ता यावेळेस पश्चाताप करून त्याच्याकडे वळा. त्याला म्हणा की प्रभू माझी क्षमा कर. मी आतापर्यंत माझ्या स्वतःवर विश्वास ठेवत आलो. मला काय वाटतं ते खरं मानत आलो. मी करतच राहिलो. पण आता मी सगळं करणं थांबवून तू जे केलं त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. मी पूर्णपणे तुझ्या स्वाधीन. कारण हे फक्त तू जे केलं त्याच्यामुळे आहे. मी काय करतो त्याच्यामुळे. अशा प्रकारची प्रार्थना, अशा प्रकारे जर तुम्ही म्हणा, देवाला सांगाल मनापासून, ही प्रार्थना करा, तर देवाचा पवित्र आत्मा आत्ता आज तुम्हाला खात्री करून देईल की त्याने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे, तुमच्या आत्म्याचं तारण केलेलं आहे आणि तुम्ही त्यांचे पुत्र आणि कन्या झालेले आहात. कोणताही डाऊट, कोणती शंका मनात ठेवू नका. सैतानाला तुमच्याशी तुम्हाला खेळवू देऊ नका. त्याला छाती ठोकपणे सांगा की मला माहित आहे प्रभू येशू माझा तारणारा आहे, त्याने केलं ते पुरेसं आहे. मी जरी असा आहे, मी जरी परिपूर्ण आहे, तरी माझं तारण झालेलं आहे. कारण प्रभू येशूने जे केलं त्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे. त्याचा आत्मा माझ्या आत्म्याची साक्ष देतो, त्याचं वचन सांगतं, म्हणून मला माहित आहे. असं त्याला म्हणा. असे ते डाऊट, शंका दूर करा. आणि जर खात्री झालेली असेल तर त्याचे आभार माना. आमच्या स्वर्गातील बापा, पुन्हा एकदा तुझ्या वचनाने तू आमच्याशी बोललेला आहेस की हे किती अद्भुत सत्य की सैतान मनामध्ये वेगवेगळ्या शंका, वेगवेगळे विचार आणतो, वेगवेगळे समज, गैरसमज ज्याच्यामुळे आम्ही समजतो. परंतु तू तुझ्या वचनाने, कारण तुझं वचन सत्य आहे, आणि तुझ्या आत्म्याने, कारण तुझा आत्मा हा सत्याचा आत्मा आहे, जेव्हा मी पूर्णपणे प्रभू तुझ्या वधस्तंभाकडे पाहतो आणि तू जे केलं ते पुरेसं आहे असं मानतो आणि स्वीकारतो, जेव्हा आम्ही काहीतरी करणं, मिळवणं थांबवतो, त्यावेळेस तू आमच्या मनाला खात्री करून देतोस की तारण हे आमच्याकडून नाही तर तुझ्याकडून आहे. हे तुझं कार्य आहे. तू तारणारा दैव आहेस. आज तुझे आभार मानतो की ज्यांची तू खात्री करून दिलीस आणि आज ज्यांना हे सत्य समजलं प्रवेश की चुकीचा खोटा विश्वास काय आणि खरा विश्वास काय, कोणत्या विश्वासाने माणसाचं तारण होतं आणि कोणत्या विश्वासाने होत नाही. आणि ह्या दिव्य गोष्टी तू प्रगट केल्यास त्याबद्दल तुझे आम्ही आभार मानतो. आम्ही प्रत्येक जण तुझ्या स्वाधीन होतो. जे आज झूमवर जॉईन झालेले लहान थोर, जे प्रथम जॉईन झालेले, त्या प्रत्येकाबद्दल तुझे आभार मानतो. प्रत्येकाला तुझ्या नावात आशीर्वादित करीत, या वचनाच्या सत्यात प्रगटीकरणात त्यांना स्थिर कर. ज्यावेळेस सैतान हलवून पाहायला येईल, ज्यावेळेस लोक वेगवेगळे प्रश्न विचार हलवून पाहतील, त्यावेळेस त्यांना ती खात्री व्हावी आणि ठामपणे म्हणावं की हो, प्रभू येशूने जे केलं ते पूर्ण आहे, त्याच्यामुळे माझं तारण आहे.
हा विश्वास तो आम्हा प्रत्येकाचा ठाई निर्माण कर. आज प्रभू प्रत्येकास तुझ्या स्वाधीन केले असता तुझ्या आत्म्याने विषय श्रुतीने प्रवेश ते चुकीचे विचारसरणी ते चुकीचे विचार ते गैरसमज तू दूर कर. तुझं वचन सांगतं की जगाशी समरूप होऊ नका तर मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर. ते मनाचं नवीकरण तुझ्या वचनाने होतं. नवीन नवीन गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा मनाचं नवीकरण व्हायला लागतं. म्हणून तुझ्या वचनात राहण्यास तुझ्या वचनावर मनन करण्यास तो आम्हाला सहाय्य कर. कारण जोपर्यंत जुनं मन जुने विचार असतात आम्हाला तुझं वचन समजू शकत नाही. आम्ही नीट प्रार्थना करू शकत नाही, नीट विचार नीट विश्वास धरू शकत नाही. तर तुझ्या वचनाने आमच्या मनाचं नवीकरण. म्हणून त्या वचनाचं महत्व प्रत्येकाला कळते की वचनात वेळ देण्याची, तुझ्या सानिध्यात वेळ देण्याची. प्रभू यावेळेस जे प्रार्थना करीत आहेत या गोष्टीसाठी त्यांच्यासाठी मी मागतो की त्यांच्या आत्मिक जीवनातील ते सर्व अडखळणे दूर कर. प्रभू पुन्हा एकदा तो आनंद, ते खात्री, तो विश्वास आणि तो आवेश तुझ्या वचनाबद्दल, प्रार्थनेबद्दल तू दे. जे थंडावलेले, कोमट पडलेले आहे प्रभू, या वचनाने तू त्यांना पेटवलेला आहेस असा माझा विश्वास. तू अग्नीने व पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार, त्या अग्नीने तू पेटवलेला आहेस म्हणून तुझे आभार मानतो. त्या आयुष्यात, त्या आनंदात प्रभू आम्ही तुझ्या मार्गात चालाव, भीत रांगत नाही, तर धैर्याने छाती ठोकपणे की आम्ही बुडणार नाही, पडणार नाही, की आमचा विश्वास जगावर विजय मिळवणारा विश्वास. हालेलुया. आणि या विश्वासाने प्रभू प्रत्येक गोष्ट मिळवावी, विजयी व्हावं प्रत्येक परिस्थितीवर, मनस्थितीवर. प्रत्येक अडखळण तुझ्या लोकांच्या जीवनातील नासोरी येशूच्या नावात दूर कर. प्रत्येक सैतानी बंधन येशूच्या नावात तुटलं जावं. प्रत्येक खोटे शिक्षणाचे आत्मे, खोटे शिक्षणाचे विचार, त्या खोट्या शिक्षणामुळे झालेले चुकीचे विचार येशूच्या नावात दूर हो. हालेलुया. जे वेगवेगळे मेसेजेस ऐकून, वेगवेगळ्या उपदेश ऐकून ज्यांचा झालेला गोंधळ मनामध्ये प्रभू, ज्यांना माहित नाही की त्यांचा विश्वास काय आहे, ते कुठं आहेत, आज ते लोकेट होत येशूच्या नावात. आज त्यांना अशांना तो शुद्धी होणार की अधिक वेळ इतरांचे मेसेजेस, इतरांच्या गोष्टी न ऐकता प्रभू तुझ्या वचनातून तुझी वाणी ऐकण्यास, तुझ्या सानिध्यात वेळ घालवण्यास. हालेलुया. यावेळेस ज्यांना तुझा स्पर्श केलास, करीत आहेस, तुझे आभार मानतो. हालेलुया. धन्यवाद प्रवेश. ज्यांना तू बरं केलंस, तुझे आभार मानतो. धन्यवाद. सर्व मान, महिमा, गौरव तुलाच देतो. ख्रिस्त प्रभू तारणाऱ्याच्याच द्वारे. आमेन. प्रेज द लॉर्ड.